नमस्कार, मैं हरीश भुजावा। जैसे कि आप जानते, पूरा विश्व इस कोरोना महामारी से जूझ रहा है और इस महामारी के बीच इस देश में लॉकडाउन का दौर है। और इस लॉकडाउन के दौर में हम आए हैं महाराष्ट्र के सातारा जिला के जावळी तालुका एक कुडाल गांव में, जहां की एक बैंड कंपनी रहती है। आपका नाम क्या है? मेरा नाम शांताराम है। हम लोग के पिताजी भी यही काम करते थे, हम भी अभी यही काम करते हैं। मैं एप्पा बैंड कंपनी में कच्ची बजाने के लिए बैंड के अंदर आया हूँ। 8 महीने का सीजन होता है आपका, हो जी। तो इसमें कितना पैसा मिलता है आपको? जी, इसके अंदर हमको 500 रुपये हाजिरी मिलता है, 600 रुपये मिलता है, कभी 200 रुपये मिलता है। ये जो लॉकडाउन चल रहा है उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? जी, अभी जैसे वैसे रह रहे हैं। अभी तो हाल फिलहाल तक कुछ सोचा नहीं है, क्योंकि क्या है, क्योंकि अभी पब्लिक पूरे लॉकडाउन की वजह से घर से बाहर निकल रही नहीं है। न हमको भी घर से बाहर निकलने डर लगता है काफ़ी। ऐसा होते जा रहा है अभी। हाँ शेडी, हमारा छोटा सा घर है। अच्छा, तो ये आपका घर है? जी, अभी क्या हम लोग का बजाने का धंधा रोजगार सब बंद हो गए, काम धंधा ये वो। तो हम लोग को क्या पहला मजदूरी मिलती थी, अभी वो भी नहीं है। हाँ, तो अभी हाल फिलहाल तो शेड हम लोग के घर में पहला राशन था, अभी वो भी खत्म हो गए। तो ये अभी देखो आप, ये पूरी तरीके से खाली हो गए। वो गैस की टाकी भी खाली हो गई है। ये चूल्हे का लाकड़ा में कल ही जंगल से लेके आए हूँ। तो ये आपका चूल्हा है, आप यहीं पे सोते हैं अंदर? हाँ जी, हम लोग यहाँ पर ही सोते हैं। 4 लोग इतने से ही घर में रहते 4 लोग हैं। ये दूसरे के ही बाल बच्चे, हमारे साली के लड़के लोग हैं। हाँ। वो अभी पिताजी नहीं है इनके। अच्छा, तो आप इनको संभालते हैं? हाँ जी, ऐसे ये बाल बच्चे लोग किधर ना किधर से तो मांग भींग के खाते घूमते हैं। अच्छा। आपका नाम क्या है? सुनील दिनकर जाधव। तो सुनील जी, आप इस बैंड टीम में कब से काम कर रहे हो? कम से कम 10-15 साल हो गए। ये कोरोना की वजह से
कुछ काम धंधा भी नहीं है और बजाने का भी नहीं है। अच्छा, कोई शादी नहीं हो रही। सब लोग बोलते हैं घर से बाहर मत निकलो, घर से बाहर मत निकलो, लेकिन हमारे बेबी बच्चे खाने के लिए 2 वक्त की रोटी के लिए मोहताज है सब। तो तब बाहर जाते तो आपको काम मिलता है आसानी से? नहीं मिलता इतने आसानी से, मतलब बाहर जाते हैं तो एक दिन काम मिलता है तो एक दिन नहीं मिलता। और लोग ऐसे बोलते हैं कि घर से बाहर मत निकलो, तो घर से बाहर निकले तो कोई हमारी कोई मदद नहीं करता। इस लॉकडाउन से वजह से हम अभी तो हमको काम धंधा तो कुछ भी नहीं मिल रहा है। हम 1-2 वक्त की रोटी भी नहीं मिल रही है, तो हम जैसों को क्या होगा। जब काम मिलता है तो जाता है, एक दिन काम है तो ये 2-3 दिन तो नहीं है काम। अच्छा, तो तो क्या हम- काम मिलता है आपको? जब जो मिलता है वो ये तो करना ही पड़ेगा। खेत में कुछ घरों की वजह से तो जाना ही पड़ता है। मिलता था जब शादी होते थे तो शादी में खाना पीना सब मिलता था, सब लोग खुश थे, लेकिन अब तो बहुत मुश्किल हो गए। अच्छा, तो आपके परिवार में कितने लोग हैं? हमारे परिवार में तो 6-7 तो लोग हैं। अच्छा, तो बच्चे कितने हैं आपके? बच्चे एक है मेरे को। तो स्कूल जाते हैं बच्चे? नहीं, स्कूल में उसको तो मैंने अभी तक पढ़ा ही नहीं। अच्छा, का घर कैसे चलता है? जब मिलता है तो हम खा पी लेते हैं, जब नहीं मिलता तो उस दिन ऐसे कटते हैं। कयामत की घड़ी आई, खुशी से आँख भर आई, मुबारक हो तुम्हें ये दिन, मुबारक हो तुम्हें ये दिन। कयामत की घड़ी आई, खुशी से आँख भर आई। नाव काय तुमचं? मंगल जावळे. मी बँडमध्ये गायिका म्हणून काम करत होते आणि आता अजिबात बँड वगैरे सगळे बंद आहे. आता उपासमारीची वेळ आलेली आहे. आता काय करू असं झालं आहे जीवाला. कुणाला सांगू माझी विनंती. घरात फार उपासमारीची वेळ आलेली आहे. का तर गाणं म्हणल्याशिवाय पोटच भरणार नाही आणि गाणंच बंद झालं. आता कुणाला मागणार मी. अशी आमची कलाकार लोकांची परिस्थिती लई डेंजर झालेली आहे. काहीतरी माझी सरकारने काहीतरी माझी गरिबाची दखल घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि आता गाणंही सगळे लॉकडाऊनमध्ये बंद आहे. आता खायचं काय हा प्रश्न पडला आहे. पण तरीसुद्धा सरकारांना माझा हात जोडून विनंती आहे की गरिबावर कळकळीची विनंती करून लवकरात लवकर आमच्या पोटापाण्याचा निवारा करावा अशी माझी मंगल जावळे माझी विनंती आहे. घरात 1 दिवस मिळते काम तर 10 दिवस मिळत नाही. कामाला गेले तर कामाला घेत नाही, हाकलून काढतात. जेव्हा घरी म्हणतात. आता आम्ही घरी बसून काय खायचं. लेकरं बाळ आमच्या उपाशी मारायला लागले तडा करून. बरं, मग तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा आम्हाला मदत पाहिजे. गरिबाला कोण मदत करते आम्हाला? तुम्हीच मदत करायची. ती लॉकडाऊनमुळे आम्हाला काय मिळत नाही खायला. मग आता सरकारनं मदत केली तर गोरगरीब जगतील, ना तर कुठलं जगते. मजुरी काम करतात रानातलं तर आम्हाला पण कोण रानात कोण घेत नाही. 2-3 दिवस काम करायचं आणि 10 दिवस घरी बसायचं. तर मुलं आहेत का तुम्हाला? आहे की पोरं. 3 काय पोरं आहेत, 2 पोरी आहे, 5 आहे. ते पण बँडमध्ये काम करतात? हो. तर सध्या काय परिस्थिती आहे तुमची? काय तुम्हाला सांगितलं तीच परिस्थिती आमची. आम्हाला काय पोटाला काय मिळतं काय. आणि प्रशासनाला तुमची काय मागणी आहे? का मला काय पोटाला आम्हाला तीच मागणी आहे आमची बी. काय आहे आम्ही दुसरं काय मागतो आम्ही. आम्हाला पोटाला नको काय खायचं आहे. लॉकडाऊन उघडल्याशिवाय आम्हाला तर कोण गावात सुद्धा येऊ देत नाही आम्हाला. आणि आम्हाला कोण जाऊ देत नाही.
घरातच पोट बांधून उपाशी. बरं ही बँड कंपनी तुमची आहे हो. का? लॉकडाऊनमुळे सध्या तुमच्यावरती काय परिस्थिती आली आहे? लॉकडाऊनमुळं काही उद्योगधंदे काही चालू नाही. 5-6 महिने गाडी बंद आहे. काय कुठल्या गोष्टीत गाडीचे काही कामगारांना पण नाहीत, काय नाही, सगळे बसूनच आहेत. बरं आत्ता सध्या म्हणजे कसं चालतंय तुमचं घर? काय किरकोळ किरकोळ गोष्टीतच आता घरातले डागडुग घरातले यातले जे आहे ते घाणबिण ठेवून आपले थोडेफार बाजार हाटापुरते पैसे आपले करून आपले कसं तरी राहतो. किती लोकांची तुमचं म्हणजे टीम किती लोकांची आहे? 15 ते 18 लोक. 18 लोक म्हणजे कसं भागवतात त्यांचं? 18 लोकांचे आता काय रोजगार हमी काय नाही, आता आहे याच्यातच थोडं आपलं जे काय आहे ते त्याच्या परिस्थितीनुसार आपले एक दिवस उपाशी तर एक दिवस खायचे अशा परिस्थिती झालेल्या आहेत. कुठल्या काय मदती येत नाहीत, काय नाही. म्हणजे कोणीच आतापर्यंत मदतीला आलं नाही. लग्नांसाठी शुभ कार्यात आम्ही चांगला बँड वाजवतो, चांगल्या गोष्टी आम्ही आनंदी करतो आणि कोरोनानीच आमचा बँड वाजवलेला आहे. त्याच्यामुळं आमच्या खूप नुकसानी झालेले आहे.